आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। कार्यालय परिसरातील एक मोठे झाड अचानक कोसळल्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 7 वाहनांचा चक्काचूर झाला। यामध्ये 6 खासगी वाहनांसह महाराष्ट्र शासनाच्या एका वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध शासकीय कामांसाठी येत असतात, त्यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो। अशा ठिकाणी झाड कोसळल्याने काही काळ एकच खळबळ उडाली। मात्र झाड कोसळताना त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। ही बाब दिलासादायक ठरली। या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनधारकांचे आर्थिक नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जुन्या व धोकादायक झाडांची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे। लोकप्रवाह न्यूज 24 तास साठी ब्युरो चीफ मोहसिन पठाण।